तर कसं काय पब्लिक, तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सध्या आपण मामाच्या गावाला आलेलो आहो आणि आपण माळाकोळीमध्ये जाऊन केस खूप वाढले होते, त्यामुळे आपण डायरेक्ट कटिंगच्या दुकानात आल्या आणि डुग्याची बी कटिंग करायची होती म्हणून त्याला पण घेऊन आल्या इथं. आणि कटिंगच्या दुकान शटर उघडलं की दुनियाची गर्दी. तर डुग्याला बसवलं कटिंग करायला. त्याची झाली की मजा झाली कटिंग आणि डायरेक्ट घरी येऊन जेवण खाऊन करून वरी झोपलो होतो. मग उठणं झाल्यानंतर म्हटलं आपल्या ब्लॉगला तर सबस्क्रायबर्स येणार गेलेत, व्ह्यूज येणार गेलेत, कायच येणार गेलेत. गाईज प्लीज सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. आणि गाईज खाली आले आता मामाच्या इथं आणि आता नाश्ता झालेला आहे, चहा पिऊन घेतलेली. आता मग गोट्या येणार आहे, गोट्या आला आहे. आता त्याच्यासोबत कपडे घ्यायला जायचं आहे. तर कपडे घ्यायला आले बाहेर. कपडे घ्यायला याच्या पहिलं ज्यूस पिलं. मी बदाम शेक पिऊन घेतला, मला बदाम शेक आवडते त्यामुळं. आणि डायरेक्ट गेलो दुकानात. कपडे घेताना त्याला कपडेच आवडत नव्हते, त्यामुळे दुसरं दुकानात गेलो. त्या पण दुकानात आता बघूया आवडतात की नाही की त्याला कपडे. गाय इथं आलो या दुकानापर्यंत, इथं ज्याला जे पाहिजे होते ते कपडेच नव्हते, त्यामुळे आपण तिसऱ्या दुकानात चलो. आता तिसऱ्या दुकानात आलो आहे, इथं कपडे बघायचे आहेत. आता कसं आवडते की नाही की त्याला म्हणून काही इथं पण आवडले नाहीत. आता चलो आपण गोडाऊनला, तिथं लय भारी कपडे भेटतात. त्यामुळं गोडाऊनमधून मग आम्हाला डायरेक्ट मोठ्या शॉपला पाठवलं. इथं त्याचे जे आवडीचे कपडे होते त्याला भेटलं. हे शर्ट त्याला आवडलं, खूप भारी दिसत होतं त्याच्यावर. आणि त्या माणसानं मजाकमध्ये छपरी पॅन्ट दाखवला, लय भारी होता पॅन्ट. भेटूया गाईज उद्याच्या ब्लॉगमध्ये. टाटा. तर गाईज भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.